प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ऑनलाईन मूडवर आपण भाषा दर्शन भाग 2 या बीकॉम भाग 2च्या आवश्यक मराठी पाठ्यपुस्तकाचं अध्ययन अध्यापन समजून घेत चाललेले आहोत. पाठ्यपुस्तकात समावेश असलेल्या अभ्यासक्रमातील गद्य विभागातील एकूण 3 धडे आज रोजीपर्यंत आपले शिकवून झालेले आहेत. शिवाय पद्य विभागातील एकूण 6 कवितांपैकी 3 कविता संपलेल्या आहेत. नंबर 1 संतवाणी, नंबर 2 लटपट लटपट तुझे चालणे आणि नंबर 3 माझी कन्या. या कविता आपण अभ्यासून संपवलेल्या आहेत. आज आपण एक नवी रचना कविवर्य वसंत बापट यांचं मूळ नाव विश्वनाथ वामन बापट असं आहे. वसंत बापट यांची आबाळाची आम्ही लेकरे ही शेतकऱ्यांच्या कृषकांच्या श्रमप्रतिष्ठेला प्रतिष्ठित करणारी अतिशय घामाची अतिशय कष्टाची अशी कविता आहे. वसंत बापट यांचा एक निराळाच ठसा मराठी कवितेच्या प्रांतात उमटलेला आहे. मराठी आणि संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे. 1999 साली मुंबई येथे आयोजलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी बसवले. शिवाय बिजली, सेतू, 11वी दिशा, सकीना, मानशी, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, मेघहृदय, सूरमर्दाचा पोवाडा, तेजशी, राजशी इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. अबडक, तबडक, चंगामंगा, आम्ही इत्यादी बालकविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत. बालगोविंद हे बालनाट्ये, 12 गावचं पाणी, जिंकोणी मरणाला, विसाजी पंताची 20 कलमी बकर आणि तौलनिक साहित्याभ्यास इत्यादी गद्य साहित्य प्रकाशित आहेत. प्रस्तुत कवितेतून आपणच आपले भाग्यविधाते आहोत असा मौलिक संदेश या कवितेमध्ये आबाळाची आम्ही लेकरे या कवितेमध्ये कवी वसंत बापट यांनी केली आहे. आपण ही रचना समजून घेऊया. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. कवी म्हणतात की या मातीत राबणारे आम्ही कष्टकऱ्यांचे पोरं, शेतकरी शेतमजुरांचे पुत्र, कामगारांचे पुत्र आणि आमचा बाप आभाळ आहे. आणि ही काळी मातीच, ज्या मातीत जी जमीन आम्ही कसतो, ही धरणी, ही भू आमची आई आहे. आणि राबणे हाच आमचा खरा धर्म आहे, हीच आमची खरी जात आहे, कष्टकऱ्यांची आमची जात आहे. यापेक्षा आमचा वेगळा धर्म नाही की वेगळी जात नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. आम्ही श्रमेच्या गंगेच्या तीरावर राहणारे कष्टकरी लोक आहोत, शेतमजूर लोक आहोत, कामगार लोक आहोत, शोषित पीडित आहोत.
आम्हाला यापेक्षा वेगळं नाव नाही, की यापेक्षा वेगळा आमचा राहण्याचा ठिकाण नाही, गाव नाही. आम्ही फक्त श्रमाच्याच गंगेच्या काठावर राहतो, ते आम्ही कष्टकरी आहोत. हेच आमचं गाव आहे आणि हेच आमचं नाव आहे. यापेक्षा वेगळं नाव आणि वेगळं गाव आम्हाला नाही. आभाळाची आम्ही लेकरे आहोत आणि काळीमातीच आमची आई आहे. जात वेगळी नाही आहे आम्हाला आणि धर्मही वेगळा नाही आहे. आम्ही कोण्या वेगळ्या जातीचे नाही आहोत, आम्ही कोण्या वेगळ्या धर्माचे नाही आहोत. कष्टच आमची जात आहे आणि कष्टच आमचा धर्म आहे. आणि या कष्टकऱ्यांचं गाव कुठं आहे तर श्रमगंगेच्या तीरावर वसलेलं आहे. आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती तिथं आहे आणि हीच वस्ती आहे, हेच आमचं गाव आहे. यापेक्षा वेगळं नाव आणि वेगळं गाव आम्हाला नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळे नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकची ठावे, घाम गाडून काम करावे. इमान आम्हा एकची ठावे, घाम गाडून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. कवी वसंत बापट लिहितात, आम्ही कष्टकऱ्यांची जात आहोत, आमचा धर्मच कष्ट आहे आणि श्रमेच्या गंगेवर आम्ही विसावतो आहोत. त्याच ठिकाणी आमची वस्ती आहे. यापेक्षा वेगळी वस्ती आमची नाही, यापेक्षा वेगळी वस्ती आमची नाही. इमान आम्हा एकची ठावे, घाम गाडून काम करावे. इमान आम्हा एकची ठावे, घाम गाडून काम करावे. इमान आम्हा एकची ठावे, घाम गाडून काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. श्रमेच्या गंगेच्या तीरावर आम्ही कष्टकरी राहतो आहोत, तीच आमची वस्ती आहे. यापेक्षा वेगळं नाव आणि वेगळं गावही आम्हाला नाही आणि कष्टच आमची जात आहे, कष्टच आमचा धर्म आहे. आम्ही आभाळाची लेकरं आहोत आणि काळीमाती आमची आई आहे. आम्हाला फक्त एवढं कळते, काय? इमान, आमचा स्वाभिमान, आमचा बाणा. आम्हाला एकच ठाऊक आहे, तो म्हणजे आमचा बाणा, आमचा सत्व, आमची अस्मिता, आमचा इमान. आणि हा इमान कोणता? घाम गाडून काम करणे, हाच आमचा इमान आहे. कष्टाचीच भाजी भाकरी खाणे, भ्रष्टाचार करून काहीही करू नये, इष्ट आचार करणे, घाम गाडणे, मेहनतीचं करणे आणि मेहनतीचंच खाणे. यापेक्षा वेगळा मार्ग आम्हाला माहिती नाहीत आणि वेगळी मुक्तीही आम्हाला माहिती नाहीत. हीच आमची श्रममुक्ती आहे. वेगळ्या मुक्तीचा वेगळा स्वर्ग आम्हाला माहिती नाहीत, वेगळा मोक्ष आम्हाला ठाऊक नाहीत. आम्हाला फक्त इमाने इतबारे घाम गाडणे आणि कष्ट करणे एवढंच ठाऊक आहे. हाच आमचा मार्ग आहे आणि हाच आमचा स्वर्ग आहे. यापेक्षा वेगळा मार्ग आणि वेगळा स्वर्ग आम्हा कष्टकऱ्यांच्या दुनियेत नाहीत. कारण आम्ही आभाळाची लेकरे आहोत, काळीमाती आमची आई आहे आणि श्रमणे हा आमचा धर्म आहे. श्रमणे हे आमची जात आहे आणि ही जात, हा धर्म वसा घेतलेले लोक आम्ही श्रमेच्या गंगेच्या काठावर वसलेले आहोत. यापेक्षा वेगळं नाव आणि वेगळं गाव आम्हाला नाहीत. आम्हाला फक्त एकच आमचा इमान ठाऊक आहे, तो इमान घाम गाडून काम करणे आणि मेहनतीचं खाणे. यापेक्षा वेगळा आमचा मार्ग नाही, की वेगळा आमचा स्वर्ग नाही. माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमचे भाग्य विधाते, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंत वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. आम्हीच आमच्या माणुसकीची अभंग नाते जोडलेले आहोत. आम्ही कष्टकरी आहोत, आम्ही कामगार आहोत, त्यामुळे आम्हाला आमचेच भाग्य विधाते आम्हीच आहोत. अत्तदीप भवा, आम्ही आमच्याच जीवनाचे शिल्पकार आहोत. आम्हीच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचे उद्धार करते आहोत आणि भाग्यविधातेही आहोत. त्यामुळे आम्हाला वेगळा पंत नाही आणि पंतच नाही तर केवळ वेगळा संतही नाही. आम्ही कोणाचे उपासक नाहीत, आम्ही फक्त श्रमाचेच उपासक आहोत. श्रमच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कष्टच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा श्रमच आमचा पंथ आहे, हा श्रमच आमचा संत आहे, कष्टच आमची जात आहे, कष्टच आमचा धर्म आहे. यापेक्षा वेगळा इमान आम्हाला ठाऊक नाही, यापेक्षा वेगळा मार्गही आम्हाला ठाऊक नाही, यापेक्षा वेगळी स्वर्गातील मुक्ती असते ही आम्हाला ठाऊक नाही. श्रम करणे आणि श्रमातच जगणे, श्रमातच मरणे हेच आमचं जीवन मरण आहे. यापेक्षा वेगळं जीवन आम्हाला नाहीत आणि हेच आमचं जीवनही आहे आणि हेच आम्हाला मिळालेली मुक्तीही आहे. कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आम्ही कामगार संख्येनं कोटी आहोत, करोडोंच्या संख्येत आहोत. त्यामुळे आम्ही सगळे एकवट होऊन, मजबूतीनं एकत्र येऊन, संघटित होऊन जर आपण आमच्या देशाला, आम्ही आमच्या गावाला, आम्ही आमच्या राज्याला, आम्ही आमच्या जिल्ह्याला, आम्ही आमच्या देशाला पुढं उडत नेण्याची जर कटिबद्धता दाखवलो तर मात्र हा जगाचा रथ आम्हीच ओढू. आम्ही आत्तापर्यंत ओढतच आलेले आहोत. कारण अण्णाभाऊ साठे म्हणतात ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, अर्थात जिवंत आहे. कामगारांच्यामुळे ही दुनिया टिकून आहे. मानवाने जी भौतिक संस्कृती आपल्या दृष्टीभोवती निर्माण केली, या भौतिक संस्कृतीचे निर्मातेच मुळात कामगार आहेत. आणि हाच आत्मविश्वास कवी वसंत बापट यांनाही आहे. म्हणून कवी वसंत बापट लिहितात आणि कामगारांच्या श्रमप्रतिष्ठेला उजागरही करतात आणि प्रतिष्ठितही करत असताना म्हणतात, कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. हीच आम्हाला आशा आहे की आम्ही काम करत जगाचा रथ ओढत नेऊया आणि हाच एकमेव ध्यास आहे, हाच आमचा जीवन ध्येय आहे. श्रम करणे आणि श्रमाने भौतिक सृष्टी निर्माण करणे हेच आमची आशा आहे आणि हाच आमचा ध्यासही आहे, हाच आमचा हेतू प्रयोजनही आहे कष्ट करण्यामागचा. आम्हीच आमचे भाग्यविधाता आहोत, असा मौलिक संदेश या रचनेत कवी वसंत बापट यांनी दिलेले आहे. ही रचना या ठिकाणी संपलेली आहे. शेवटच्या भागात जाता जाता सलग आपण या कवितेचं गायन तेवढं समजून घेऊया. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाडून काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंत वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही.
कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आमच्या बाहूत आमच्या भुजात खूप ताकद आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा त्यास वेगळा नाही. आस वेगळी नाही आम्हा त्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. या कष्टकऱ्यांच्या माध्यमातून आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत असा मौलिक संदेश कवीने या आभाळाची आम्ही लेकरे या रचनेत दिलेला आहे. ही कविता या ठिकाणी संपली. धन्यवाद.